राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होणार आहे। मुंब्रा दुर्घटनेवर या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळाची ही बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये काल जो मुंब्रा रेल्वे अपघात झाला त्या अपघातासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे, अनेक महत्त्वाचे मुद्दे चर्चेला असणार आहेत, त्याचबरोबर मुंब्रा दुर्घटना सुद्धा त्यावर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे। अगदीच खरं तर राज्य मंत्रिमंडळाची जी काही बैठक आहे त्यामध्ये निश्चितच मुंब्र्यामधला जो अपघात होता त्या संदर्भात चर्चा होईल। त्यासोबतच अनेक महाराष्ट्रातल्या भागांमध्ये पाऊस आहे, त्यासोबतच मान्सून सक्रिय झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये काही महत्त्वाचे निर्णय देखील त्या बैठकीमध्ये घेतले जाऊ शकतात, ज्यामध्ये खतं बियाणं योग्यरित्या पोहोचवण्यासाठी शासनाकडनं ज्या आहेत त्या उपाययोजना देखील करण्याच्या सूचना दिल्या जाऊ शकतात। मुंबई आणि उपनगरातल्या ज्या रेल्वे प्रकल्पाच्या संदर्भात ज्या काही घडामोडी आहेत ते प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण कसे केले जातील, मेट्रो असेल किंवा मोनोरेल असेल, या सगळ्याबाबत लवकरात लवकर प्रकल्पांची पूर्तता कशी होईल याबाबत सुद्धा बैठकीमध्ये आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे। मुंबईतलं लोकलवरचं जे काही ओझं आहे ते हलकं करण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं काही महत्त्वाच्या निर्णयांची अंमलबजावणी देखील कशा प्रकारे येत्या काळात केली जाईल यासाठी सुद्धा शासन दरबारी प्रयत्न केले जातील, याची सुद्धा चर्चा आजच्या बैठकीमध्ये होईल असं कळतं। श्वेता, धन्यवाद ओम दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।